अमेरिकेतील आणि इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्या वतीने श्वसन प्रणालीवर उपचारासाठी तसेच स्वाईन फ्लूवर प्रभावी उपचार यासाठी डॉक्टर दीपक एस यांना उत्कृष्ट संशोधन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथे अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आणि इतर देशातील संशोधन संस्था यांच्या वतीने उत्कृष्ट संशोधन करून श्वसन प्रणालीवर प्रभावी उपचार केल्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा लाभ होऊन ते पूर्णपणे बरे झाले याची नोंद घेऊन उत्कृष्ट संशोधन पुरस्कार डॉक्टर दीपक यांना प्रदान करण्यात आला। यावेळी निवड समिती सदस्य डॉक्टर फारिहा नेदरलँड्स, डॉक्टर गलिसिए मेक्सिको, डॉक्टर तिन्सियो चीन, डॉक्टर JS कुमारी श्रीलंका, डॉक्टर कॅरियस मोझाम्बिक, प्राध्यापक शिझियू जपान यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी 17 विविध देशांचे डॉक्टर्स उपस्थित होते। जगात पहिल्यांदा रेणूचा वापर करून साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर दीपक यांनी प्रभावी उपचार करून रुग्णांना जीवनदान दिले याची नोंद घेऊन अमेरिका येथील जागतिक संशोधन संस्थेने हा पुरस्कार प्रदान केला। SRDAच्या श्वसन विकारावर उपचार केल्याने अनेक रुग्ण या संशोधित उपचार पद्धतीमुळे बरे झाले। डॉक्टर दीपक यांनी यावेळी नेहमीच्या उपचार पद्धतीला संशोधित जोड दिल्यामुळे उपचार पद्धती अधिक प्रभावीपणे काम करते, त्यामुळे रुग्णाला आराम मिळण्यासाठी सुरुवात होते आणि जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागत नाही। कोविड काळात उत्कृष्ट उपचार पद्धतीमुळे अनेकांचे जीव वाचवता आले असे सांगून पुरस्कार प्रदान केल्याबाबत संस्थेचे आभार डॉक्टर दीपक यांनी मानले। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।